पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझ्या आईला माहिती आहे, त्यांचं पत्र मिळालं म्हणूनच फोन केला मी। फार लांब नाहीये, पालघर पासून जवळ आहे, भूलगाव। पत्र पत्र त्याच्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या एखाद्या प्रसंगाचा त्याच्या मनावरती खूप खोलवर परिणाम झालाय। तुला राग आला ना बाबा तरी चालेल, पण मला आज तुझ्या पास्ट विषयी कळलंच पाहिजे। पण त्यांचे आई वडील कधीच वारलेत असं सांगितलंय का तुमच्या वडिलांनी तुम्हाला? खोटं आहे मग ते। माझा बाबा कधीच खोटं बोलत नाही। मग या चंद्रविलासवर आणि बघा काय खरं काय खोटं ते। कुठल्या डिझाईनवर काम करतोयस तू? मी तुला 2 डिझाईन दिले होते, हे चुकीच्या डिझाईनवरती काम करतो आणि तू अर्षद यार कम ऑन, स्विच ऑफ करा ना यार फोन। क्लायंटची मीटिंग आता चालू होणार आहे, त्यांच्या समोर तुमचे फोन वाजणार आहेत का? सॉरी सर। काय सॉरी यार, सगळ्यांनी फोन स्विच ऑफ करा। माझंही मी स्विच ऑफ केलं प्लीज। सर इतना गुस्सा क्यों कर रहे हैं? अरे काल शर्वरीच्या बर्थडे मध्ये जो गोंधळ झाला ना, त्याच्यामुळेच मूड ऑफ असणार। शर्वरीचा काल 16वा वाढदिवस होता। काय पर्सनल डिस्कशन चाललंय इकडे? जे काय करायचं ते बाहेर जाऊन करा, कळलं? सॉरी सर। तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे। अरे यार, एरवी मला सांगतो फोन स्विच ऑफ नको करूस, आणि आज स्वतःच केलंय। हॅलो हॅलो, मी शर्वरी बोलते। बाबा आहे का? तो मीटिंग मध्ये असेल तर त्याला सांगा ना बाहेर यायला, जरा अर्जंट आहे। अगं नाही, ते सगळे प्रेझेंटेशनला गेलेत क्लायंटच्या ऑफिसला। तिथे कोणातरी फोन कराल का? नाही अगं, फोन करता येणार नाही, कारण आता प्रेझेंटेशन सुरू असेल, त्यामुळे सगळ्यांचेच फोन बंद असतील। तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे का कुठे आहे? नाही ना। हॅलो हॅलो डॉक्टर काका, एक प्रॉब्लेम झालाय। काय झालं शर्वरी? तुम्हाला यातलं काही माहिती आहे का? नाही ग शर्वरी, मलाही हा धक्काच आहे। अगं गेली 20 वर्षाची दोस्ती आहे आमची, पण एकदाही त्यांनी उल्लेख केला नाही याचा। म्हणजे मला बाबाचा पास्ट समजून घ्यायचा असेल तर मला त्या भूलगावला चंद्रविलासला जावं लागेल ना? ते कोणते नाना महाजन, तेच काय ते खरं खोटं सांगू शकतील आता। शर्वरी, ती बाई जर खरं बोलत असेल तर ते नाना महाजन म्हणजे तुझे आजोबाच झाले। आणि ते आता शेवटच्या
कुठल्याही क्षणी जातील ते. मला वाटतं आम्ही जायला हवं त्यांना भेटायला. मी बाबांना फोन करत होते पण त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. मी ऑफिसमध्ये कॉल केला तर मीटिंग कुठे हेही कोणाला माहिती नाहीये. मी काय करू तुम्हीच सांगा ना आता. शर्वरी, मला वाटतंय त्याला जरी हे कळलं तरी तो जाणार नाही आणि इनफॅक्ट तो तुलाही जाऊ देणार नाही. पण काका, बाबाला जो त्रास होतोय तो बंद व्हायला पाहिजे. आणि खरंच त्याचे बाबा माझे आजोबा गेलेत तर मला बाबाच्या पास्ट विषयी काहीच कळणार नाही. मला जावंच लागेल काका. अगं पण शर्वरी, तुला काहीच माहिती नाहीये. तू एकटी कशी जाणार तिथे? हे बघ, मी आलो असतो तुझ्यासोबत पण मला नेमकी एक कॉन्फरन्स आहे, दुबईला जावं लागणार आहे. त्या बाईंनी सांगितलं ना, पालघर जवळ भुलगाव. मी जाईन, विचारत जाईन, नेटवर शोधेन, नाही तर कॅबने जाईन मी. हे बघ शर्वरी, ऐक, तू एकटी जाऊ नकोस. माझा विश्वासू कॅब ड्रायव्हर आहे, तो मी पाठवतो, त्याच्यासोबत जा. थँक्यू काका. मला माहिती आहे बाबाला फसवल्यासारखं होईल पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. मला जावंच लागेल. मी कॉन्टॅक्ट मध्ये राहीन काका, डोंट वरी. बर. आणि बाबालाही मेसेज करून ठेवेन. मला माहिती आहे मेसेज बघून तो येईल माझ्या मागे. आय नो, आय एम शुअर. बाय. ठीक आहे, टेक केअर. तुम्हाला काही जमताय काय? अजून कोणाला बोलव बाहेरून? लवकर करा, सरांना बाहेर जायचंय. कसं आहे ना आनंद, ह्यांच्या मागे नाही लागलं ना तर हे हात नाही चालवणार. आणि तुला जायचंय ना लोणावळ्याला? मी म्हणूनच तुला म्हणत होतो काहीतरी बॅकअप पाहिजे. ओ मॅडम, किती वेळ लागणार आहे? सर, आजचा दिवसच खराब आहे. दिवस खराब नाहीये, तुमचा लॅपटॉप खराब आहे. हे घ्या, ह्याच्यामध्ये आहे फाईल, मोबाईल मध्ये माझ्या कनेक्ट करा. जमणार आहे का आज? बाबा, आय एम सॉरी. तुला खूप फोन ट्राय केला पण तुझा फोन बंद आहे म्हणून हा मेसेज करते. मला माहिती आहे मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तू खूप रागवणार आहेस म्हणून मी आधीच सॉरी म्हटलं. बाबा, मी चंद्रविलासला जाते. सॉरी सर. आपल्या घरी फोन आला होता. तुझ्या बाबांना म्हणजे नानाजोबांना बरं नाहीये. तुझा पास समजून घ्यायचा हा लास्ट चान्स आहे बाबा. आणि तो मला हातातनं गमवायचं नाहीये. मी कॅबने जाते, नेहमीप्रमाणे लोकेशन पाठवून ठेवेनच. बाय. नो! बाबा, हा मेसेज पोचेपर्यंत कदाचित तू पहिला मेसेज पाहिला असशील. बाबा, प्लीज 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 चिडू नकोस. मला माहिती आहे मी एकटी जाते म्हणून तू रागवलायस, आय नो. पण मला हेही माहिती आहे की तू मला समजून घेशील. बाबा, हे सगळं मी फक्त आणि फक्त तुझा पास्ट समजून घेण्यासाठी करते. असं काय झालं होतं ज्याचा तुला इतका त्रास झालाय हे मला समजून घ्यायचंय. तू कसं आपल्या घरी असताना मला सांगतोस मी इथे पहिल्यांदा उभी राहिले होते, मी बेडच्या कॉर्नरवरनं कशी पडले होते आणि तू मला कसं वाचवलं होतंस, तसंच मला तुझ्या पास्ट विषयी ऐकायचंय बाबा. तुझ्या लहानपणीचे किस्से मला ऐकायचेत. मला आजोबांना भेटायचंय. पण हे सगळं करताना मला माझ्याबरोबर तू हवायस बाबा. मी व्हिडिओ कॉलच केला असता तुला पण रेंज नाहीये म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करते. आय एम वेटिंग फॉर यू. लवकर ये.
हॅलो हॅलो शरू हॅलो 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 काहीच ऐकू येत नाहीये यार. शी. हॅलो ताई, गाडीतलं पेट्रोल संपलंय. खरं तर टाकी फुल केली होती, पण कुठतरी लीक आहे वाटतं. बापरे, मग आता? एक काम करता का, तुम्ही गाडीत बसा, मी इथेच बघून येतो कुठेतरी पेट्रोल भेटतं का ते. नाही नको, फार लांब नाहीये भुलगाव. आता मॅप्स डाउनलोड केले आहेत मी, सो जाईन मी. पण ताई, हा रस्ता जंगलासारखा दिसतोय. नाही, दॅट्स ओके. माझे आजोबाच राहतात इथे, मी जाईन. ताई, नक्की नीट जाल ना? हो. ठीक आहे. थँक्यू. काहीच नेटवर्क नाहीये इथे. आय होप बाबा तू लवकर येशील. हॅलो शरू. बाबा हॅलो, तुला दिसतंय का बाबा कुठे आहे मी? बाबा, चंद्रविलासला जायचा रस्ता शोधतेय मी, अजून सापडला नाहीये. हॅलो बाबा. मूर्ख आहेस का तू जरा? तुला कळतंय का तू कशाला गेलीस तिकडे? मला न सांगता का गेलीस तू? मी तुला सांगतोय आता फक्त माझं ऐक. तिकडे हलायचं नाहीये. मी तिकडे येईपर्यंत एक पाऊलही पुढे टाकायचं नाहीये, कळलं तुला? हॅलो. पण बाबा. काय पण वगैरे अजिबात तू बोलायचंच नाहीयेस आता. मी तिकडे येईपर्यंत प्लीज हलू नकोस, प्लीज. तू प्लीज नको ना म्हणूस. ठीक आहे, तू येईपर्यंत मी इथनं अजिबात हलणार नाही. ओके, मी थांबते इथे. पण बाबा, आपण चंद्रविलासला जातोय. हा, जातोय ना आपण? तू प्रॉमिस दे मला, आपण जातोय. शरू ऐक, मी तिथे येतोय. आज जायचं नाहीये, मी येतोय तिथे. मी आलो की मग आपण तिकडे ठरवूयात काय करायचंय ते, पण तिथेच थांब. बाबा. हॅलो बाबा. हॅलो.
आजोबा तर एकटेच राहतात म्हणे. मग टाळं कोणी लावलं असेल? आली की सगळे येणार, यावंच लागणार. कोण आली? आजोबा, काय झालंय? काही हवंय का तुम्हाला? आजोबा, नको नको. आजोबा, आजोबा काळजी करू नका. मी केलाय फोन तुमच्या मुलाला, येतील ते. हा, शरी ना ग तू महाजनांची? गालावरच्या खाली नवलक दाखवली, सोलाची झाली ना ग तू. मनानं चंचल आहेस, धावशील तरी इथंच येशील. पहिल्यांदा आली ना भूलगावात, भूल घातली गे, भूल घातली. तुम्ही कोण आहात आणि मला कसं ओळखता? एकलीच आलीस? देराची हाईस, पण इथं काय करायली? तू तर तिकडं पाहिजे वाड्यावर, चंद्रविलास मध्ये. वाट बघायला वाडा तुझी. चल वाड्यात. तुम्हाला माहितीये वाडा? कोणाला नाही माहिती, अख्ख्या भूलगावाला माहिती चंद्रविलास. चल माझ्या मागणं. पंख पाखराचा कसा हातामध्ये गहाला, सुरू झाली तडफड, कोण घालतो या घाला. चल. नाही नाही, नको. बाबा येतोय, आम्ही एकत्रच येऊ. आणि तसंही त्यांनी मला इथे थांबायला सांगितलंय. कोण येतंय? अनंता? काय गे, अजून घाबरतो का तो आगीस? अग्नी देखियेने फिरवतो डोळे, मग तडफडे माशावानी. तुम्हाला कसं माहित? अजून लई माहिती मला. चल सांगते. अग्नीच्या पोटी इच्छा आहे वांझो. बोलावं लागलं, घाबरायचं नाही आता. हात काढ, डोळे उघड. वयापरी वय वाढे, वाढे कलाने चांद जसा, काल फिरवतो फासे, करी केलावा तसा. आजोबा, ही कोण? ही
आज काय बघतेस? आमच्याकडं मालकासमोर वाकायची रीत आहे. कुणी मरणार असेल ना तर घराभोवती अशी रेष आखतेत, म्हणजे भूतकेत लागत नाहीत. कालोख ओढून आली दारावर रात, वटवागळाची जात खाली खिरट्या घरात. तुला जाणार घेऊन जिथं माणूस ना जात, कालोख ओढून आली दारावर रात. ए बाई, काहीतरी अभद्र बोलू नको. कोण आहेस तू? तू आजोबांकडे कामाला आहेस का? घराच्या किल्ल्या कुठे आहेत माहितीये का तुला? तुझ्याशी बोलतेय मी. हात लावायचं नाही हा मला. बाहेरच्या माणसानं अशी विटंबना करायची नसते शिवून. मी काय सोलाची एक काय त्या पोरीसारखी? तशी काय आटवटवीत आहे तुझी. अंगावरची चांबडी चांगली, तेज आहे तेज. चाव्या कशाला पाहिजेत तुला? दार तर उघडच आहे.